नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महायुतीच्या गोटातून आताची सर्वात मोठी बातमी आहे. बोलणं ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा, उमेश पाटील यांनी हे वक्तव्य केलंय. तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार गटाच्या उमेश पाटील यांनी हे आवाहन केलंय. काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यांसोबत बसल्यावर उलट्या होतात असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलेलं होतं. आणि सावंतांच्या या वक्तव्यानंतर आता उमेश पाटील यांनी दादांना थेट सत्ता सोडण्याचंच आवाहन केलंय. आणि राष्ट्रवादी समाज जमले शिकत असल्यापासून आतापर्यंत ती वास्तव जसं एनर्जी म्हणतोय गुढी खाली उलट्याला चालवतात ती अवस्था आहे. कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये, त्याच्यामुळे ते शक्य आहे. आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. ही वस्तू सहन होत नाही. ते आता वयाच्या 7व्या वर्षी म्हणून बदलू शकत नाही. जे काय 15-20 वर्षाचं पोरग आहे, आता तू असं कर, बापाला थोडं जम दिला की नीट झाला, होत नाही ते. तानाजी सावंत हे बहुजन समाजातले शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय उत्तुंग काम केलेलं एक व्यक्तिमत्व आहे. शून्यातून मोठं विश्व निर्माण केलेला व्यक्ती म्हणून आम्हाला सुद्धा त्यांचा अभिमान वाटायचा. परंतु त्यांची ही अशी वक्तव्य ऐकल्यानंतर आम्हाला सुद्धा त्यांची लाज वाटते. ही काय बोलण्याची भाषा झाली? या पद्धतीनं जर तानाजी सावंत किंवा अजून कुणीही बोलणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऐकून घ्यायला मोकळी नाही. माझी त्यामुळं माझ्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की आपण स्वाभिमानी आहोत, आपण काय कोणाच्या घरचं खात नाही आहोत. आणि त्यामुळं अशा पद्धतीनं ओकारीची भाषा करणाऱ्या तानाजी सावंतला एक तर बाहेर काढा, नाही तर आम्ही तर बाहेर पडतो.